उद्धव ठाकरे आता अगदी काही मिनिटांमध्ये मोपा विमानतळावरती पोहोचणार आहेत। सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आणि उद्धव ठाकरे विमानतळावरती पोहोचले असल्याची बातमी आलेली आहे। आता प्रतीक्षा आहे ती बाहेर येण्याची आणि कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आज आणि उद्या असे 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 2 जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती सध्या उद्धव ठाकरे आहेत। आधी त्यांचा रायगड जिल्ह्याचा दौरा झाला। एकूणच कोकणामध्ये आपल्या गटाची जी शक्ती आहे ती वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढाकार घेताना आपल्याला दिसतायत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, अगदी काही मिनिटांची प्रतीक्षा आहे, उद्धव ठाकरे पोहोचतायत। अमोल, मोपा विमानतळावर उद्धव ठाकरे आलेले आहेत। थोड्याच वेळात जे पदाधिकारी आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा आलेले आहेत। स्वतः या ठिकाणचे स्थानिक खासदार विनायकराव सुद्धा आलेले आहेत। हे सगळ्यांचं स्वागत ते स्वीकारतील आणि त्यानंतर सावंतवाडी इथे पहिली सभा होणार आहे। तिथे सुद्धा जंगी स्वागत उद्धव ठाकरेंचं केलं जाणार आहे आणि त्या सभेनंतर कुडाळची सभा असणार आहे, ज्या सभेवर भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्या ठिकाणी ती सभा होणार आहे आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यासोबतच कणकवली इथे सभा। अशा प्रकारे आजचा हा दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे। त्यामध्ये अंगणेवाडी भराडी देवीचं दर्शन सुद्धा उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते या दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत असणार आहेत। एक प्रकारे ताकद वाढवण्याचा आणि एकूणच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन शिवसेना ठाकरे गटाकडून या सगळ्या दौऱ्यानिमित्तानं केलं जाणार आहे। आणि लोकसभेची पूर्वतयारी म्हणून जो जनसंवाद साधला जातोय, त्या जनसंवादामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतातच, त्यासोबतच जनतेशी सुद्धा संवाद साधतायत आणि आपल्या पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या जनसंवाद यात्रेतून केलं जात आहे। अमोल, निश्चितच काही ठिकाणी आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा दुखावल्या जात आहेत, कारण भाजपकडून या सभा उधळून लावण्याचा सुद्धा पुनरुच्चार केला जातोय। त्या संदर्भाने पोलिसांचा कसा बंदोबस्त असणार आहे पुढचे 2 दिवस? सभा होणार आहे आणि त्यामुळे तिथे गर्दी होऊ शकते। वेदांत, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा। आपल्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे कधी बाहेर येतील। सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी बाहेर थांबलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।